नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय पाटील आहे। मी नुकताच माझ्या गावातून नागपूरला आलो होतो। गावात शेती आणि रोजचं आयुष्य मला कंटाळवाणं वाटायचं। कॉलेजमधलं शिक्षणही मला जमलं नाही, म्हणून बाबांनी मला सांगितलं, अजय, जर अभ्यास करायचा नाही तर स्वतःच्या पायावर उभा राहा। मग मी नागपूरला माझ्या आत्याकडे राहायला आलो आणि माझा कामाचा शोध सुरू केला। आत्याने त्याच्या ओळखीत विचारपूस केली आणि त्यांना कळालं की एका छोट्या पण अत्यंत आकर्षक आणि गुड कॅफेमध्ये मदतीस हवा आहे। कॅफेमध्ये साधा नाही बाळा, आत्या म्हणाली। डोळ्यात एक विलक्षण चमक होती। तिथे जाणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी जादू घडते अशी चर्चा आहे। आत्याने मला कॅफेचा पत्ता दिला, एक जुनी कोमेजलेली चिठ्ठी आणि मालकाच्या भेटायला सांगितलं। तिने हळू आवाजात सांगितलं, ही संधी सोडू नकोस। दुसऱ्या दिवशी पहाडच्या प्रहरी जेव्हा शहर अजून झोपेत होतं तेव्हा मी त्या निर्जन रस्त्यावरून चाललो होतो। पावसाने भिजलेल्या फरसबंदीवर माझ्या पावलांचा आवाज घुमत होता। सुगंध कॅफे एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसलेला होता। त्याच्या खिडकीतून मंद सोनेरी प्रकाश बाहेर येत होता। दाराजवळ गेलो तोच एक विचित्र मोहक सुगंध माझ्या नाकात शिरला। तो फक्त कॅफेचा नव्हता, त्या जुन्या पुस्तकांचा, नुकत्याच घडलेल्या पावसाच्या मातीचा आणि काहीतरी अपरिचित गोड गंध होता। दार उघडताच एक किणकिण आवाज झाला आणि समोर एक स्त्री उभी होती। त्या पार्श्वभूमीवर ती उभी होती जणू तो प्रकाश तिच्या भोवती विणला गेला होता। प्रिया देशमुख। तिचे लांब सडक काळे केस, डोळ्यात गूढ खोलवरचे तळे होते। तिने माझ्याकडे पाहिलं तेव्हा मला जाणवलं की ती फक्त माझं नाव किंवा हेतू पाहत नव्हती, तर माझ्यातलं काहीतरी वेगळं शोधत होती। तिने ओठावर गृहस्मय हास्य आणत विचारले, तुला काय वाटतं, या कॅफेमध्ये फक्त कॉफी मिळते? माझा श्वास रोखला गेला। कॅफेच्या आतलं वातावरण अगदी वेगळंच होतं। भिंतीवर विचित्र चित्र होती, ज्यातले रंग अजूनही हलत होते। एका कोपऱ्यात एक जुनी ग्रोमोफोन सतत आपोआप फिरत होती, पण त्यातून कसलाही आवाज येत नव्हता। टेबलावर ठेवलेल्या मेणबत्त्यांच्या ज्वाला अस्त होत्या, जणू वेळेचं अस्तित्वच नव्हतं। प्रियाने मला आत बोलावलं, पण मला मदतनीस हवा आहे, पण खास, जो फक्त ऑर्डर घेणारा नाही, प्रत्येक कप कॉफी मार्कचा कथा समजू शकेल, प्रत्येक ग्राहकाच्या डोळ्यातील स्वप्न वाचू शकेल, ती म्हणाली। तेवढ्यात कॅफेचं मागचं दार जोरात उघडलं। अनेक थापा टाकणारा विचित्र कपड्यातला माणूस आत आला। त्याच्या हातात जुनी तांब्याची तपकिडी होती। त्याने घाबरलेल्या स्वरात प्रियाला सांगितले, प्रिया, आज रात्रीचा तो विशेष मेहमान येणार आहे, ज्याची ऑर्डर आठवते ना? कॅफेत 3 थेंब पौर्णिमेच्या चांदण्याचे आणि एक चिमूटभर विसावलेली आठवण। प्रियाने शांतपणे डोके हलवलं आणि माझ्याकडे वळाली। तिचे डोळे आता गंभीर झाले होते। बघितलीस, ही फक्त नोकरी नाही आहे, या कॅफेमध्ये रोज रात्री वेगवेगळे आयाम खुले होतात। आज रात्री एक असा पाहुणा येणार आहे जो कधीकधी माणसं भविष्य सांगतो, तर कधी भूतकाळातलं एखादं रहस्य उलगडतो। त्याची सेवा करायची हिंमत आहे का तुझ्यात? कॅफेमध्ये अचानक गारवा दाटून आला। ग्रोमोफोनमधून आता हळूवार ओळखीची पण नाव न आठवणारी चाल सुरू झाली। खिडकीबाहेरचा रस्ता अचानक धुक्याने भरून गेला आणि दूर कुठेतरी धुरांचा आवाज येऊ लागला। माझं हृदय जोरात धडधडत होतं। ही फक्त मुलाखत नव्हती, ही एक अज्ञात, रोमांचक आणि भयानक प्रवासाची सुरुवात होती। मी माझा श्वास रोखून प्रियाच्या डोळ्यात पाहिलं आणि माझ्या तोंडून आपोआप शब्द निघाले, हो, मी तयार आहे। प्रियाने मला आत बसायला सांगितलं। ती दिसायला साधी होती, पण तिच्या साधेपणात एक वेगळंच आकर्षण होतं। तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू जणू कॉफीवरची ती मलाई होती, गोड, मऊ आणि मनाला भावणार। पण त्याहून अधिक तिचे डोळे, ते गडद तपकिरी डोळे, माझ्या मनात एवढाना खोलवर उतरले होते। मला तिच्याकडे बघत राहावंसं वाटायचं, पण मी लाजेने नजर चोरायचो। इथे बसाना, तिने मऊ आवाजात सांगितलं आणि तो आवाज माझ्या कानात गुंजायला लागला। ती जवळ आली तेव्हा तिच्या केसातून येणारा हलकासा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचला। तो फक्त केसांचा सुगंध नव्हता, त्यात कॉफीचा, वेलीचाच आणि काहीतरी ओळखीचा गंध होता। तो सुगंध माझ्या श्वासात मिसळून गेला। कॅफेचं वातावरण असं होतं की मन आपोआप हरून जावं। भिंतीवरील रंगीबिरंगी पेंटिंग जाऊन एखाद्या कलाकाराने आपले स्वप्नच रेखाटले होते। लाकडी टेबल्सवर पडलेला मंद उजेड, त्या उजेडात चमकणारे तिचे डोळे आणि कुठेतरी वाचणारी हलकीस गाणी, सगळं इतकं परफेक्ट होतं की वाटायचं, हे खरं आहे का एखादं स्वप्न आहे? आजूबाजूला हळूहळू कॉलेजची मुलं यायला लागली। त्यांचे आवाज, हसणं, गप्पा, पण त्या सगळ्या गडबडीतही मला फक्त तीच दिसत होती। ती एखाद्या ग्राहकाशी बोलत होती तेव्हा तिचा हात हवेत हलायचा आणि त्या हाताची हालचाल मला एखाद्या मंत्रासारखी भुरळ घालू लागली। तिचे ती बारीक हात जणू एखाद्या शिल्पकाराने कोरलेली
तिने एखादा कप उचलला, एखादं पुस्तक सरकावलं. ते सगळं मला कवितेसारखं वाटायचं. मी दूर एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसलो होतो. तिच्या अगदी जवळ यायची हिंमत होत नव्हती. मला भीती वाटत होती की कदाचित माझी नजर तिला समजेल किंवा माझं मन तिच्यासमोर उघड होईल. पण तरीही मी तिच्याकडे पाहत होतो. दूर, आदराने, हळुवारपणे. मी जेव्हा कधी माझ्याकडे पाहायची तेव्हा मी लगेच नजर खाली वळायचो. पण माझं मन मात्र तिच्या भोवतीच फिरत होतं. तू काय घेशील तिने विचारलं आणि मी क्षणभर गप्प बसलो. तिचा आवाज खूप जवळून आला होता. मी वर बघितलं आणि माझ्या टेबलावर उभी ती. माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. मी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण शब्दात गळ्यात अडकली. शेवटी मी हसत हसत म्हणालो, कॉफी, काळी कॉफी प्लीज. ती हसली. तिचं ते हसू पाहून मला वाटलं या एका हसण्यासाठी मी कितीतरी कॉफी पिऊ शकतो. ती म्हणाली, मला वाटलं तुम्ही काहीतरी वेगळं मागणार, आणि ती तिथून निघून गेली. तिच्या त्या शब्दांचा अर्थ मी विचार करत राहिलो. वेगळं म्हणजे काय? तिला माझं मन वाचता आलं का? तिला माहीत आहे का की मी फक्त कॉफीसाठी इथे आलो नव्हतो? ती कॉफी घेऊन आली आणि माझ्यासमोर येऊन ठेवली. तिचे बोट माझ्या हाताला तसा स्पर्श करून गेली. तो स्पर्श विजेचा धक्का होता, पण जळत नव्हता, उलट गारवा देत होता. आम्ही दोघे होतो, मी आणि ती, आणि आमच्यामध्ये उभी असलेली ती कॉफीची कप. ती म्हणाली, ही कॉफी खास आहे, यात एक गोष्ट आहे. मी विचारलं, कसली गोष्ट? ती हलकेच हसली आणि म्हणाली, ती तुम्हाला शोधावी लागेल. ती निघून गेल्यावर मी त्या कॉफीचा पहिला घोट घेतला आणि मला जाणवलं ती गोष्ट म्हणजे तिच्यासाठी माझ्या मनात उगवलेली भावना होती. ती कॉफी घेताना मी तिला पाहत होतो. ती दुसऱ्या टेबलावर बसलेल्या मुलांशी बोलत होती, पण मला वाटत होतं की तिची नजर काहीतरी माझ्याकडे येत आहे. नंतर काही वेळाने प्रिया कॅफेच्या छोट्या स्वयंपाकघरात सँडविच बनवताना मला दिसली. हलक्या पिवळसर रंगाचा तो सलवार कुर्ता तिच्या अंगावरचं उन्हाचं कोवळं किरण पडल्यासारखं भासत होतं. तिचे ते केस मागे भादलेले पण काळे कुरळे बटा मात्र तिच्या गालाशी खेळत होते. काउंटरवरून कॉफी सर्व करताना तिच्या आत जणू एखादे चित्र रेखाटत होते. एखाद्या ग्राहकाशी बोलताना तिच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटायचं ते माझ्या अंतर्मनापर्यंत जाऊन भिडायचं. तिचा तो पिवळा दुपट्टा खांद्यावरून सरकत होता, जणू तोही माझ्यासारखाच तिला स्पर्श करण्यासाठी आसुरला होता. मी मागच्या कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसून तिला निरखत होतो. कॅफेची गजबज, कॉफीचा सुगंध, कपाटातील कप्पांचा खणखणा सगळं काही निमित्त झालं होतं. मी फक्त तिला बघत होतो. प्रत्येक वेळी ती वळून माझ्या टेबलाजवळ येताना माझं हृदय जोरजोरात धडधडायचं. तिचं अस्तित्व माझ्यासाठी एक मधुर स्वप्न बनून गेलं होतं. सकाळची धावपळ कमी झाली आणि कॅफेची शांतता पसरली. प्रिया हातात 2 कप कॉफी घेऊन माझ्या टेबलाजवळ आली. तिने हळुवारपणे एक कप माझ्यासमोर ठेवला आणि समोरच्या खुर्चीवर सरकून बसली. बोर झालं का? एकटा तिचा आवाज एखाद्या गोड गाण्यासारखा होता. मी फक्त डोळ्यांनीच नाही म्हटलो, कारण तिच्यासोबत एका खोलीत असणं हीच माझ्यासाठी सर्वात सुंदर गोष्ट झाली होती. तिने विचारपूस सुरू केली, मी कुठून आलो, मला काय आवडतं, मी काय बनू इच्छितो. पण तिचे डोळे विचारत होते ते काही वेगळंच होतं. ते विचारत होते, तू एकटा आहेस का? तुला ही कॅफे सुंदर वाटतो का? तुला माझ्याशी बोलायचं आवडेल का? मी तिला माझ्या स्वप्नांबद्दल सांगितलं, पण तिच्याकडे बघताना वाटलं की माझं सगळ्यात मोठं स्वप्न आता माझ्यासमोर बसलं आहे. तिचं बोलणं इतकं मोकळं, इतकं प्रेमळ होतं की जणू आपण वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखतो. तिने सांगितलं की तिला कॅफेत मदतीला कुणाची गरज आहे. मागचा मदतनीस नीट काम करत नव्हता म्हणून त्याला काढलं. आता एकटीच सगळं झेपत नाही, ती म्हणाली आणि तिच्या आवाजातील हलकीशी दमछाक मला स्पर्शून गेली. तिने पगार, कामाचे तास आणि जेवण मिळेल याची यादी केली, पण मी तिच्याकडे पाहत होतो. तिचे डोळे मला सांगत होते. तिला माहिती नव्हतं की मला म्हणत होती की ही संधी घे, माझ्याजवळ ये, रोज मला भेट. माझं मन ओरडलंय, प्रिया तुझा काय माहीत की पगार नसता, जेवण नसतं तर मी हो म्हटलं असतं, फक्त तुझ्यासोबत राहण्यासाठी. मी लगेच होकार दिला, पण हो म्हणताना मी तिच्याकडे बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरला तो बघून मला वाटलं की हा निर्णय माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर निर्णय ठरेल. दुसऱ्या दिवसापासून मी तिच्यासोबत काम करणार होतो, रोज तिला बघणार होतो, तिच्यासाठी कॉफी बनवणार होतो. माझं हृदय तेवढ्याच कल्पनेने भरून आलं होतं. ती उठून जाताना तिचा दुपट्टा पुन्हा एकदा खांद्यावरून सरकला. मी उठून तिला दिला तुझा दुपट्टा. तिने हसत हसत तो घेतला आणि म्हणाली, उद्यापासून लवकर ये. होय, मी फक्त डोळ्यांनीच हो म्हटलं, पण मनात मात्र गुणगुणलो, उद्यापासून नव्हे प्रिया, आयुष्यभरासाठी मी तुझ्यासोबत येईन. काम करत करत प्रियाशी माझी मैत्री वाढत नव्हती, ती फक्त फुलत होती. काम करत करत प्रियाशी ती फुलत होती. रोज सकाळी कॅफेत यायची आणि मी तिच्या येण्याच्या आधीपासूनच तिची वाट बघत बसायचो आणि तिचा आवाज, तिचे हसणं
तिचं बोलणं याशिवाय मला आता काहीच महत्त्वाचं वाटेना. ती मला तिच्या गावाची गंमत सांगायची, शेतातल्या मेंढरांच्या चोऱ्या, शेजाऱ्याच्या काकूंची भांडणं, लग्नातल्या मजा. तिचे शब्द नसून तिचा सूर माझ्या मनाला गुंफून जायचा. तिच्यासोबत वेळ घालवणं म्हणजे एखाद्या सुंदर स्वप्नात जगण्यासारखं वाटायचं. एके दिवशी तिने सांगितलं की तिचा नवरा गावातून दुकान सांभाळतो, तो कधीतरी नागपूरला येतो. हे ऐकून माझ्या मनाला जणू कुठेतरी हलकीशी चुटपुट लागली. मी त्याला एकदा वयाने पाहिलं, मोठा आहे, गंभीर चेहऱ्याने. मला आश्चर्य वाटायचं. प्रिया त्याच्याबद्दल बोलताना तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड हसू कधी कमी झालं नाही. ते हसू मला सुकून जायचं, पण कधीकधी अधीरही करायचं. एका संध्याकाळचा प्रसंग. कॅफेत ग्राहक नव्हती. मी काउंटरवर भाजी चिरत होतो. प्रिया समोर बेड कापत होती. स्वयंपाकघरात शांतता होती, फक्त सुरीचा आवाज आणि आमचा हलका श्वास. अचानक ती खाली वाकली, काही सामान काढलं. तिचा हलका पिवळा दुपट्टा सरकला आणि तिच्या मानेचा मृदू वळवणाचा कातडीचा तुकडा दिसला. संध्याकाळचं मंद उजेड त्यावर पडलेलं होतं. माझं हृदय जोरजोरात धडधडलं. श्वास रोखला गेला. माझी नजर तिथेच खिळली. तिचं ते रूप पाहून जणू काळाचा ठाव ठिकाणा हरपला. ती सरळ झाली आणि तिची नजर माझ्यावर पडली. मी गाफील होतो. मला वाटलं लाजून जाईल, पण ती फक्त हलकेच हसली. तिच्या त्या हसण्यात कोणीतरी औषाळ पण होती. ती फक्त एक गोड ओल्या मातीचा सुगंध असलेली जवळीक. त्या हसण्याने माझ्या मनातील शंकेचे सारे धुके दूर झाले. तिच्या डोळ्यात चमक नव्हती. ती चमक मला काहीतरी सांगत होती, जे शब्द सांगता येणार नव्हतं. मी लाजलो होतो, पण तिचे डोळे मला म्हणत होते, घाबरू नकोस. त्यानंतर काम करताना मी काळजीपूर्वक तिच्या जवळ जाऊ लागलो. सँडविच बनवताना तिला भाज्या द्यायच्या, कॉफी बनवताना कप पुढे करायची. पण आता आमच्यातलं अंतर कमी झालं होतं. कधी चुकून माझा हात तिच्या हाताला लागायचा, तेव्हा माझ्या अंगात एक गोड सरकलं गेल्यासारखं व्हायचं. कधी अशी वेळ मी लगेच हात मागे घ्यायचो, पण आता माझे बोट थोडा वेळ कापायचे. प्रियाने डोळे माझ्याकडे पाहायचे, ओठांवरती हलके रहस्यमय हसू. एकदा अशीच एक क्षण आला. मी तिला मिठाचं भांडं देत होतो. तिने ते घेताना तिचे बोट माझ्या बोटांना स्पर्शून गेली. तिने लगेच हात मागे घेतला नाही. एका क्षणासाठी, फक्त एका क्षणासाठी तिची बोटं माझ्या बोटावर रेंगाळल्यासारखी वाटली. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात मी माझं प्रतिबिंबच पाहिलं. त्या दिवशी रात्री झोप येईना. तिचा स्पर्श, तिचे डोळे, तिचं ते गूढ हसू, सगळं माझ्या मनात घोळत होतं. ती फक्त एक सहकारी नव्हती, एक मैत्रीण नव्हती. ती माझ्यासाठी एक ओढ होती, एक गुंतवणूक होती, एक स्वप्न होतं. एका संध्याकाळी कॅफेचं विचित्र शांत होता. सगळे ग्राहक गेले होते, फक्त आम्ही दोघं होतो. प्रिया काउंटरवर साफ करत होती, पण तिचं लक्ष माझ्याकडे होतं. ती हळूहळू माझ्याजवळ आली आणि काम करत असल्याचं सोंग घेत ती माझ्यापाशी गप्पा मारू लागली. ती मला तिच्या स्वप्नांबद्दल सांगत होती. तिला हा कॅफे मोठा करायचा होता, कधीतरी स्वतःचं रेस्टॉरंट उघडायचं होतं. तिचे डोळे या स्वप्नांमध्ये एवढे तळत होते की ती पाहून मलाही गहिवरून यायचं. तिचे डोळे जणू लहान लहान तारे होते, ज्यात तिच्या अशा आकांक्षा प्रकाशात झळकत होत्या. मला तिच्यासोबत प्रत्येक क्षण हवासा वाटायचा. एकदा कॅफे बंद करताना बाहेर अंधार दाटला होता. रस्त्यावरचे दिवे पिवळे पडत होते. आजूबाजूची दुकानं बंद झाली होती. गदली बोळ्यात शांत होते. कॅफेत फक्त मी आणि प्रिया होतो. एक टिपणाची ती शांतता तिच्यासोबत असल्याने मधुर झाली होती. मी दार बंद करत होतो, तेवढ्यात ती हळूच माझ्या मागे उभी राहिली. तिचा सुगंध वाऱ्यासोबत माझ्यापर्यंत आला, एखाद्या रातराणीच्या फुलासारखा मंद आणि मादक. ती पुढे सरकली आणि हलकेच माझ्या हाताला स्पर्श केला. तिचा स्पर्श गुलाबाच्या पाकळ्यासारखा मृदू होता. मी थबकलो. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात काहीतरी घर होतं. ती म्हणाली, अजय, तुझ्यासोबत वेळ घालवायला मला खूप आवडतं. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. तिचे शब्द नव्हे तर तिच्या आवाजातील कंपला भिडली. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. क्षणभर का सुचेना, माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. क्षणभर काही सुचेना. मी हळूच तिच्याकडे वळून पाहिलं. कॅफेचा मंद उजेड. ती अधिकच सुंदर दिसत होती. तिच्या डोळ्यात काहीतरी न बोललेल्या गोष्टी होत्या. एक हुरहुर, एक ओलावा, एक निमंत्रण. मी माझा हात पुढे केला आणि हलकेच तिचा हात माझ्या हातात घेतला. तिचा हात कोमल होता, उबदार होता. माझ्या अंगात एक गोड सरकन गेली. त्या स्पर्शातूनच आम्ही एकमेकांना सारं काही सांगितलं, जे शब्द सांगता येत शक्य नव्हतं. ती माझ्याजवळ आली. तिचा दुपट्टा वाऱ्यात हलका डोलत होता. तिचे केस माझ्या खांद्यावर स्पर्शून गेले. मला तिचा श्वास जाणवला. आजूबाजूचं जग थांबलं होतं. वेळ स्थिरावला होता. फक्त आम्ही होतो, एकमेकांच्या इतक्या जवळ की आमच्या अस्तित्वाला फरकही हरपून गेला होता. त्या क्षणी एक नवं नातं निर्माण झालं होतं. शब्दांच्या पलीकडचं स्पर्शाच्या पुस्तकात लिहिलं गेलं. आम्ही एकमेकांच्या इतक्या जवळ होतो की आमच्या श्वासाची देवाणघेवाण होत होती.
मी हळूच माझे हात तिच्या कमरेवर गुंफले आणि तिला हलकेच मिठी मारली. ती क्षणभर थबकली, पण हळूवारपणे तिने आपले हात माझ्या पाठीवर ठेवले. त्या मिठीत संपूर्ण विश्व सामावलं होतं. तिच्या शरीराची उबदार ऊर्जा माझ्यामध्ये प्रवाहित झाली होती. तिच्या केसाचा सुगंध, तिच्या त्वचेचा मंद गंध आणि या माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक कण भरून गेला. मला वाटलं या क्षणी मरण आलं तरी हरकत नाही, कारण स्वर्ग याच्यापेक्षा वेगळा कुठे असेल. प्रियाने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. मी माझा हात हलकेच तिच्या केसात फिरवला. तिचे केस रेशमासारखे मृदू होते. आम्ही अगदी शांतपणे, हलके चालत न करता तसेच उभे राहिलो. वेळ थांबावा असं वाटत होतं. बाहेर कुत्र्यांचं भुंकणं, दूरवर जाणाऱ्या एखाद्या गाडीचा आवाज येत होता, पण आमच्याच जगात फक्त शांतता होती. एक प्रेमळ, एक गोड शांतता. मी तिला हळूच कानाजवळ म्हणालो, प्रिया. माझा आवाज दबरा होता. तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे चमकत होते. त्या डोळ्यात मी माझं संपूर्ण आयुष्य पाहू शकलो. हात न सोडता मी कॅफेच्या आतल्या छोट्या टेबलावर बसलो. तिचा हात माझ्या हातात होता. मी तिच्या हाताच्या बोटावर हलकेच बोट फिरवत होतो. ती कधी हसायची, कधी गंभीर व्हायची. त्या रात्री आम्ही खूप वेळा बोललो. कॅफे पिवळसर उजेड, खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश आणि समोर प्रिया. यापेक्षा परिपूर्ण असं चित्र असूच शकत नाही. ती मला तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होती. शाळेतल्या मैत्रिणी, पहिल्यांदा केक कसा जळला, वडिलांसोबत केलेला प्रवास. मी तिचं बोलणं ऐकत होतो, पण पाहत होतो ती फक्त. तिचे डोळे, तिचे हात बोलताना कसे हलतात, तिच्या ओठावरचं ते गोड हसू. मी तिला माझ्या स्वप्नाबद्दल सांगितलं. लिहिण्याची इच्छा, दूरवरच्या देशात जाण्याचे स्वप्न. आता हेही सांगितलं की ही सगळं स्वप्न तिच्याशिवाय अपूर्ण आहे. ती शांतपणे ऐकत होती. माझं बोलणं संपल्यावर तिने हळूच माझा हात दाबला आणि म्हणाली, आपण दोघं मिळूनही स्वप्न पूर्ण करू. त्या रात्री आमच्यात काही शारीरिक जवळीक झाली नाही, पण त्याच्यापेक्षाही जास्त काहीतरी झाले. आमचे आत्मे एकमेकांत विरघळले. प्रत्येक शब्दानं, प्रत्येक स्पर्शानं, प्रत्येक शांत क्षणानं आम्ही एकमेकांच्या हृदयात खोलवर शिरलो. मध्यरात्री उलटून गेली, पण आम्हाला कळालंच नाही. फक्त आम्ही होतो एकमेकांसाठी. आणि त्या क्षणी मला पूर्ण खात्री पटली, स्त्री माझ्या आयुष्याचा अर्थ आहे. आमचं नातं हळूहळू खूप गहिरं होत आणि रोमॅन्टिक होत गेलं. पण एका रात्री सगळं बदललं. कॅफे बंद करायची वेळ झाली होती. मी दार बंद करत होतो तेवढ्यात प्रियाची बोटं माझ्या मनगटावर घट्ट आवळल्यासारखी जाणवली. ती शांत होती, पण तिच्या डोळ्यात भीतीची एक किरण तरळत. ती नेहमीसारखी असत नव्हती. खरं तर तिच्या चेहऱ्यावर तो तेजस्वी भावच नव्हता. तिचे ओठ जणू कोणी शिवले होते. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी तिच्या जवळ गेलो आणि हलक्या आवाजात विचारलं, प्रिया, काय झालं? तू ठीक आहेस ना? तिने माझ्याकडे पाहिलं. ते पाहणं वेगळंच होतं. जणू ती माझ्यातून काहीतरी शोधत होती. मग तिने खोल श्वास घेतला आणि हलक्या, थरथरत्या आवाजात म्हणाली, अजय, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तिचा आवाज एवढा गंभीर होता की क्षणभर मला वाटलं, हे स्वप्नातील प्रिया नाही, ही दुसरीच कोणी आहे. मी तिला जवळच्या खुर्चीवर बसवलं आणि तिच्यासमोर बसलो. तिचे हात माझ्या हातात घेतले. तिचे हात थंड पडले होते, थरथरत होते. मग तिने सांगायला सुरुवात केली. तिचा नवरा गावात दुकान सांभाळत नव्हता. तो काही वर्षापासून बेपत्ता होता. त्याचा काही पत्ता नाही. अजय, ती म्हणाली. पण एवढ्या वर्षात मी समजू शकले की तो फक्त गायब झाला नव्हता. तो कुठेतरी आहे, पण त्याच्यापाशी संपर्क करणं धोकादायक आहे. तिचे डोळे माझ्याकडे होते, पण दृष्टी कुठेतरी दूर काळाच्या पोटात हरवली गेली. ती पुढे म्हणाली, काही दिवसापासून मला वाटतंय की कोणीतरी माझा पाठलाग करते आहे. कॅफेत काही अनोळखी चेहरे येतात, पण ते मला विचित्र नजरेने पाहतात. अजय खरेदी न करता तसाच तासनतास बसून राहतात. त्यांच्या नजरेत भीती नाही, कुतूहल आहे. तिचं बोलणं संपलं आणि कॅफेमध्ये एक भयानक शांतता पसरली. फक्त भिंतीवरच्या घड्याळाचा टिकटिक आवाज येत होता. तोही आता जणू आमच्या हृदयाच्या धडधडीशी स्पर्धा करत होता. मी खिडकीकडे पाहिलं. रस्त्यावरच कोणी नव्हतं, पण तरी एक जाणीव होती की आम्ही एकटे नाही आहोत. कुठेतरी अंधारात कोणीतरी डोकावतंय. प्रियाने माझा हात घट्ट पकडला. ती म्हणाली, अजय, मला भीती वाटते, पण एवढ्या दिवसात मी हे रहस्य कोणाला सांगितलं नव्हतं. आज तुला सांगते. कारण ती थबकली. तिच्या डोळ्यात पाणी तळलं. कारण तू माझ्यासाठी फक्त एक मदतनीस नाही, तू माझ्या जवळचा माणूस आहे. तिचे शब्द माझ्या मनात खोलवर उतरले. प्रेम आणि भीतीचे विचित्र संगम झाला होता. एकीकडे तिचे माझ्यावरचा विश्वास मला स्वर्गीय सुख देत होता, तर दुसरीकडे या सगळ्या मागचं गूढ माझ्या अंगावर काटा आणत होतं. अचानक बाहेर कुठेतरी कुत्रा भुंकला. आम्ही दोघेही चमकलो. प्रिया माझ्याजवळ सरकली. तिचा दुपट्टा पुन्हा सरकला, पण याकडे आता दुर्लक्ष देण्याची वेळ नव्हती. मी खिडकीबाहेर पाहिलं. एक सावली हळूच एका दुकानाच्या आड आली गेली. माझं हृदय जोरजोरात धडधडलं. मी ती सावली कोणाची होती? कोणीतरी खरंच आमच्यावर नजर ठेवून होतं का? प्रियाच्या डोळ्यातील भीती आता स्पष्ट दिसत होती.
मी तिला जवळ घेतलं आणि हळूच म्हणालो, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. काही झालं तरी आपण माझ्याही आत्म्याला प्रश्न पडला होता, हे कोण आहे आणि या सगळ्यामागे नेमकं काय आहे. दुसऱ्या दिवशी मी कॅफेत नेहमीप्रमाणे लवकर पोहोचलो. रातभर डोळ्यात तेल घालून मी विचार करत होतो, प्रियाच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे. सकाळचा मंद उजेड कॅफेत पसरला होता, पण आज उजेडसुद्धा मला गूढ वाटत होता. प्रिया आधीपासूनच होती. तिच्या डोळ्याखाली काळे वर्तुळे होते. रातभर ती जागी होती हे स्पष्ट दिसत होते. तिने माझ्यासमोर कॉफीचा कप ठेवला, पण तिचे हात थरथरत होते. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, प्रिया, आता सगळं सांग, मला पूर्ण सत्य माहिती पाहिजे. तिने खिडकीबाहेर पाहिलं, जणू कोणी ऐकत नाही याची खात्री करत होती. मग हळू आवाजात ती म्हणाली, तो गट ब्लॅक होल एंटरप्राइज ज्याच्याशी माझ्या नवऱ्याने वाद घातला होता, त्यांनाही जागा हवी होती. माझा नवरा म्हणाला नाही, म्हणून एक दिवस तो गायब झाला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी विचारलं, पोलिसांत तक्रार का केली नाहीस? तिने होकारार्थी मान हलवली. केली होती, पण दुसऱ्या दिवशीच पोलीस स्टेशनमध्ये एक अधिकारी म्हणाला, बाई, तुम्ही हा प्रश्न नको काढू. तुमच्या भल्यासाठी सांगतो. मी घाबरून गप्प बसले. तेव्हापासून हे सगळं सुरू आहे. कधी फोन, कधी पाडला, कधी कॅफेत संशयित लोक. अचानक काचेच्या खिडकीवरून एक काळी सावली सरकली. आम्ही दोघं चमकलो. एक काळी शर्ट घातलेला माणूस हळूच कॅफेसमोर येऊन जात होता. त्याने आत डोकावून पाहिलं. त्याचे डोळे सनग्लासेस मागे लपले होते. प्रियाचा हात माझ्या हातात घट्ट आवळला गेला होता. तो माणूस गेल्यावर प्रिया हा रोज येतो, कधी कॉफी पितो, कधी बसून राहतो, पण त्याचे डोळे मला टोचत असतात. मी म्हणालो, प्रिया, आपण या गोष्टीचा तपास करायला हवा. तुझा नवरा कुठे आहे? हा गट काय आहे? हे सगळं. प्रिया माझ्याकडे पाहून म्हणाली, अजय, तू तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस. हे धोकादायक आहे. मी एकटीने हे सगळं हाताळेल. तिच्यात या शब्दांनी मला राग. एकटीने? प्रिया, आपण आता एक आहो. मी तुला कधीच एकटी सोडणार नाही. तिच्या डोळ्यात कृतज्ञता होती आणि भीती दोन्ही होतं. तिने माझा हात दाबला आणि डोळ्यात पाणी पुसलं. त्या रात्री कॅफे बंद केल्यावर आम्ही दोघे बसलो होतो. प्रिया तिच्या नवऱ्याचे काही फोटो काढून मला दाखवत होती. त्या फोटोमागे काही नाव आणि नंबर लिहिले होते. हे काय आहे? मी विचारलं. ही माणसं त्याच्या संपर्कात होती. त्यातले काही बेपत्ता झाले, काही मेल्याची बातमी आली. अपघातात प्रियाने सांगितलं. आम्ही ती नावं वाचत होतो. अचानक प्रियाचा फोन वाजला. अनोळखी नंबरवरून. तिने माझ्याकडे पाहिलं. मी खून केली की घे. तिने फोन उचलला आणि स्पीकरवर ठेवला. प्रिया, तू खूप चौकशी करतेस. तुला माहिती आहे की याचा परिणाम वाईट होऊ शकतो. तुझ्या नवऱ्याची कहाणी विसरून नाही तर. आवाजात धमकी होती. कॉल कट झाला. प्रिया थरथर कापू लागली. मी तिला धीर दिला, पण माझ्या मनात एक विचार आला की हे लोक आपल्याला का सतत फोन करत आहेस? जर प्रियाचा नवरा बेपत्ता असेल तर त्याची एवढी भीती कशाला? किंवा तो बेपत्ता नसून कुठेतरी लपून ठेवला असेल, किंवा त्याला काहीतरी माहीत असेल. मी ठरवलं, आता मी हा प्रश्न सोडणार नाही. प्रियासाठी, तिच्या नवऱ्यासाठी किंवा त्या सत्यासाठी. पण हे सत्य एवढं भयानक असेल याची कल्पनाही नव्हती. मी प्रियाला धीर दिला आणि आम्ही योजना बनवली. मी कॅफेच्या बाहेर लक्ष ठेवायचो आणि कोण येतं यावर लक्ष ठेवायची. एका रात्री कॅफेत बंद करताना मी एका अनोळखी माणसाला कॅफेच्या बाहेर लपलेलं पाहिलं. तो कपड्यांमध्ये होता आणि त्याच्या हातात काहीतरी चमकत होतं. मी प्रियाला आत लपायला सांगितलं आणि हळूच त्याच्या मागे गेलो, पण तो अंधारात गायब झाला. माझ्या मनात भीती आणि राग दोन्ही होते, पण प्रियासाठी मला धाडस दाखवायचं होतं. काही दिवसांनी प्रियाला एक पत्र मिळालं. त्यात लिहिलं होतं, कॅफे सोडून जा, नाहीतर तुझ्या नवऱ्याचं तुझं काही खरं होणार नाही. प्रिया घाबरली, पण मी तिला म्हणालो, प्रिया, आपण हार मानायची नाही. आपण एकत्र आहोत. मी माझ्या एका मित्राला, जो स्थानिक पत्रकार होता, याबद्दल सांगितलं. त्याने आम्हाला मदत केली आणि त्या व्यावसायिकाच्या गटाच्या काही गैरकृत्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी पुरावे मिळाले आणि त्यांनी त्या गटाच्या लोकांना अटक केली. त्या सगळ्यात प्रिया आणि माझं नातं आणखी घट्ट झालं. एका रात्री जेव्हा सगळं शांत झालं, आम्ही कॅफेच्या छोट्या टेबलावर बसलो. प्रियाने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, अजय, तू माझ्यासाठी एवढं केलंस. तुझ्याशिवाय मी या सगळ्यातून बाहेर पडले नसते. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, प्रिया, तुझ्यासाठी मी काही करेन. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. तिने मला मिठी मारली आणि त्या मिठीत आमचं प्रेम आणि विश्वास दृढ झाला. काही महिन्यांनंतर प्रियाचा कॅफे पुन्हा जोमाने सुरू झाला. त्यानंतर प्रिया काही क्षण शांत राहिली. तिच्या आवाजात काळजी होती, पण त्या काळजीत माझ्याबद्दलची ओढही लपलेली होती. मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि ठामपणे म्हणालो, आता मागे फिरणं शक्य नाही प्रिया. तुझी भीती आता माझीही आहे आणि तुझं रहस्य माझंही झालं आहे. ती काही बोलली नाही, फक्त तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली. त्या दिवशी संध्याकाळी कॅफे बंद झाल्यावर आम्ही दोघांनी ठरवलं की सत्य शोधायचंच. प्रियाने काउंटर खालून एक जुनी लोखंडी पेटी बाहेर काढली. पेटीवर
धुळीचा थर होता. तिने थरथरत्या हातांनी कुलूप उघडलं. आत काही जुनी कागदपत्र, काही फोटो आणि एक काळ्या चांबड्याची डायरी होती. ही माझ्या नवऱ्याची डायरी आहे, ती हळू आवाजात म्हणाली. मी डायरी उघडली. पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, जर ही डायरी कोणाच्या हातात पडली असेल तर समजा मी जिवंत नाही किंवा माझ्या मागावर ते लोक आहेत. माझ्या अंगावर शहारे आले. मी पुढची काही पानं वाचताना आमचा श्वास अडकून पडला. प्रियाच्या नवऱ्याने ब्लॅक होल एंटरप्राइजेस नावाच्या संस्थेबद्दल अनेक नोंदी केल्या होत्या. ती फक्त कंपनी नव्हती, शहराच्या बाहेरच्या जुन्या टेकडीखाली त्यांचं एक गुप्त संशोधन केंद्र होतं. तिथे काही रहस्यमय प्रयोग चालत होते. डायरीच्या शेवटच्या पानावर एक नकाशा काढलेला होता. त्या नकाशावर लाल शाईने एक गोल ठिकाण चिन्हांकित केलं होतं आणि खाली लिहिलं होतं, सत्य इथे दडले आहे. कॅफेमध्ये पुन्हा एकदा भयानक शांतता पसरली. अचानक बाहेर विजा चमकल्या. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब आदळू लागले. तेवढ्यात कॅफेचा मुख्य दरवाजा हळूहळू चर्र असा आवाज करत उघडलं. आम्ही दोघेही दचकून त्या दिशेला पाहू लागलो. दारात एक वृद्ध माणूस उभा होता. लांब पांढरी दाढी, अंगावर काळा रेनकोट आणि हातात जुनी काठी. तो आत आला आणि आमच्या टेबलाजवळ येऊन उभा राहिला. त्याची नजर थेट डायरीवर गेली. म्हणजे शेवटी तुम्हाला ती सापडलीच, तो म्हणाला. माझं हृदय धडधडू लागलं. तुम्ही कोण? मी विचारलं. वृद्धाने खोल श्वास घेतला. मी तुमच्या नवऱ्याचा मित्र होतो. तो प्रियाकडे पाहत म्हणाला. प्रियाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. मग ते कुठे आहेत? वृद्धाच्या डोळ्यात दुःख दाटलं. तो अजून जिवंत असू शकतो, पण खूप कमी वेळ आहे. हे ऐकताच प्रियाच्या डोळ्यात आशेची एक किरण चमकली. वृद्धाने खिशातून एक लहानशी चावी काढली आणि टेबलावर ठेवली. या चावीने टेकडीखालच्या जुन्या गोदामाचा दरवाजा उघडेल. तिथेच पुढचा मार्ग आहे. पण सावध राहा, ब्लॅक होल एंटरप्राइजेसला तुमच्या हालचालींची खबर लागली आहे. त्याचे शब्द संपताच कॅफेबाहेर अचानक एका गाडीचे ब्रेक जोरात वाजले. आम्ही खिडकीबाहेर पाहिलं. काळ्या रंगाची SUV कॅफेसमोर येऊन थांबली होती. त्यातून 3 माणसं उतरली. त्याच्या चेहऱ्यावर कठोर भाव होते. त्यापैकी एकाने थेट कॅफेकडे बोट दाखवलं. वृद्धाचा चेहरा फिकट पडला. तो घाईघाईने म्हणाला, ते आले आहेत, आता इथून लगेच निघा. प्रिया घाबरून माझ्या जवळ आली. मी तिचा हात घट्ट पकडला. बाहेर ते 3 अनोळखी माणसं हळूहळू कॅफेच्या दाराकडे चालू लागले आणि त्या क्षणी मला जाणवलं, आमच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक प्रवास आता सुरू होणार होता. रात्रीचा पाऊस अजूनही कोसळत होता. कॅफेच्या काचेवर पाण्याचे थेंब सतत आदळत होते. बाहेर काळी SUV उभी होती आणि ते 3 अनोळखी माणसं दाराकडे येत होती. माझ्या हातात प्रियाचा थरथरणारा हात होता. वृद्धाने घाईघाईने कॅफेच्या मागच्या भिंतीजवळ जाऊन एक जुनं कपाट सरकवलं. कपाटामागे एक अरुंद गुप्त दरवाजा दिसला. लवकर तो कुजबुजला. मी आणि प्रिया त्या दरवाजातून आत शिरलो. दरवाजा फक्त बंद होताच बाहेर मुख्य दारावर जोरदार लाथांचा आवाज घुमला. आत अंधार होता. फक्त वृद्धाने दिलेल्या छोट्याशा टॉर्चचा प्रकाश आमच्यासोबत होता. प्रिया माझ्या अगदी जवळ चालत होती. भीतीमुळे तिची बोटं माझ्या हातात आणखी घट्ट आवळली गेली होती. अजय, ती हलक्या आवाजात म्हणाली. तू नसतास तर मी कदाचित खूप आधी तुटून गेले असते. तिच्या आवाजातील भावना माझ्या हृदयापर्यंत पोहोचल्या. मी थांबलो. अंधाऱ्या मार्गात आम्ही एकमेकांसमोर उभे होतो. टॉर्चचा मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. तिच्या डोळ्यात भीती होती, पण त्याहून जास्त विश्वास होता. मी हळूच म्हणालो, तू एकटी नाहीस प्रिया. काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. क्षणभर ती काही बोलली नाही. मग अचानक तिने माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्या क्षणी बाहेरचं वादळ, पाठलाग, रहस्य सगळं जणू दूर निघून गेलं. फक्त आम्ही दोघं होतो. काही क्षणांनी आम्ही त्या गुप्त मार्गातून बाहेर पडलो. समोर जुनं पडझड झालेलं गोदाम होतं. तेच ठिकाण डायरीच्या नकाशात दाखवलं होतं. वृद्धाने दिलेली चावी मी कुलपात फिरवली. दार चर्र असा आवाज करत उघडलं. आत धुळीने भरलेली खोली होती. भिंतीवर जुने नकाशे, फाईल्स आणि काही छायाचित्र लटकलेली होती. आम्ही शोध घेत असताना अचानक प्रियाच्या नजरेस एक फोटो पडला. तो फोटो पाहताच तिचा श्वास अडकला. हे अशक्य आहे. मी तिच्या हातातून फोटो घेतला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. फोटोमध्ये प्रियाचा नवरा उभा होता, पण त्याच्या शेजारी उभा असलेला दुसरा माणूस पाहून मी थक्क झालो. तो दुसरा माणूस तुझ्यासारखाच दिसत होता, अगदी माझ्यासारखा. चेहरा, डोळे, उंची सगळंच. मी अवाक झालो. हा कोण आहे? प्रियाने विचारलं. तेवढ्यात मागून एक आवाज आला, कारण तो तूच आहेस. आम्ही दोघे दचकून मागे वळलो. दरवाजात तोच वृद्ध उभा होता, पण आता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदललेले होते. त्याने हळूहळू आपली पांढरी दाढी काढली आणि आम्ही स्तब्ध झालो. तो वृद्ध नव्हता. तो प्रत्यक्षात ब्लॅक होल एंटरप्राइजेसचा प्रमुख होता. त्याच्या ओठांवर एक थंड हसू उमटलं. अजय, तुला खरंच वाटलं तू इथे योगायोगाने आलास? माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. काय म्हणायचं आहे तुला?
तो असला. 20 वर्षापूर्वी आम्ही एका गुप्त प्रकल्पावर काम करत होतो. त्या प्रकल्पात 2 मुलांचा समावेश होता. एकाच DNA पासून तयार झालेले 2 जीव. प्रिया स्तब्ध झाली. मी श्वास रोखून त्याच्याकडे पाहत होतो. तो पुढे म्हणाला, त्यापैकी एक मुलगा तू होतास अजय. माझ्या डोक्यात स्फोट झाल्यासारखं वाटलं. आणि दुसरा, तो हळूच हसला, दुसरा म्हणजे प्रियाचा हरवलेला नवरा. खोलीत मृत शांतता पसरली. प्रियाच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती माझ्याकडे पाहत होती. मी तिच्याकडे. आमच्या आयुष्याचं संपूर्ण सत्य एका क्षणात उलटलं होतं. ज्याला शोधण्यासाठी आम्ही निघालो होतो त्याच्याशी माझा संबंध कल्पनेपलीकडचा निघाला होता. पण सर्वात मोठा धक्का अजून बाकी होता. ब्लॅक होलचा प्रमुख खिशातून एक फोटो बाहेर काढत म्हणाला, आणि जर तुम्हाला वाटत असेल की प्रियाचा नवरा अजून जिवंत नाही तर तुम्ही चुकीचे आहात. त्याने फोटो आमच्यासमोर ठेवला. फोटोमध्ये एका अंधाऱ्या खोलीत एक माणूस खुर्चीत बसला होता. बांधलेला दिसत होता. तो थकलेला होता. दाढी वाढलेली होती, पण चेहरा स्पष्ट होता. तो प्रियाचा नवरा होता. आणि फोटोच्या मागे लाल शाईने लिहिलं होतं, जर त्याला वाचवायचं असेल तर उद्या मध्यरात्री जुन्या टेकडीवर या. पण लक्षात ठेवा, तिथून परत फक्त एकच जण जिवंत जाईल. प्रिया थरथरली. तिने माझा हात पकडला आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर प्रेम, वेदना आणि संभ्रम एकाच वेळी दिसत होते. कारण आता तिच्यासमोर 2 माणसं होती. एक तिचा हरवलेला नवरा आणि दुसरा तो माणूस ज्याच्यावर तिचं मन नकळत जडू लागलं होतं. मध्यरात्री जवळ येत होती. आकाशात काळे ढग जमले होते. दूरवर विजा चमकत होत्या. जुन्या टेकडीवर जाणारा रस्ता निर्मनुष्य होता. गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश काळोखाला चिरत पुढे जात होता. प्रिया माझ्या शेजारी बसली होती. पण आज तिची शांतता वेगळी होती. तिच्या मनात वादळ सुरू होतं. एका बाजूला तिचा हरवलेला नवरा, ज्याला ती अनेक वर्ष मृत समजत होती. दुसऱ्या बाजूला मी होतो, ज्याने तिच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणला होता. गाडी टेकडीच्या पायथ्याशी थांबली. समोर एक विशाल लोखंडी दरवाजा दिसत होता, ज्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, प्रोजेक्ट इको. माझ्या छातीत धडधड वाढली. आम्ही आत प्रवेश केला. लांब कॉरिडॉर, थंड भीती आणि विचित्र मशीनचा आवाज वातावरणाला आणखी बेसूर बनवत होता. कॉरिडॉरच्या शेवटी एक मोठा हॉल होता. आम्ही आत गेलो आणि थबकलो. मध्यभागी खुर्चीला बांधलेला एक माणूस बसला होता. तोच प्रियाचा नवरा. प्रिया धावत त्याच्याकडे गेली. संदीप. तिच्या आवाजात अनेक वर्षाचा वेदनांचा भार होता. त्या माणसाने हळूहळू डोळे उघडले. प्रियाला समोर पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. प्रिया. त्या एका शब्दात कितीतरी वर्षाचं अंतर विरघळलं. मी काही पावलं मागे उभा राहिलो. माझ्या मनात विचित्र वेदना उठली. तिला तिचा नवरा परत मिळाला होता आणि कदाचित मी तिला गमवत होतो. तेवढ्यात हॉलमध्ये टाळ्यांचा आवाज घुमला. ब्लॅक होल एंटरप्राइजेसचा प्रमुख सावल्यामधून बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर थंड हसू होतं. भावनिक क्षण आहे, तो म्हणाला, पण खेळ अजून संपलेला नाही. त्याने एका स्क्रीनकडे इशारा केला. स्क्रीनवर अनेक फाईल्स उघडल्या. माझा फोटो, संदीपचा फोटो आणि अनेक गुप्त दस्तऐवज. सत्य जाणून घ्यायचंय, तो म्हणाला. संदीप आणि अजय भाऊ नाहीत, ते क्लोनही नाहीत. मी आश्चर्याने याच्याकडे पाहिलं. तो पुढे म्हणाला, अजय, तू प्रत्यक्षात संदीपच्या आठवणींवर आधारित तयार केलेला प्रयोग आहेस. माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. काय? हो. त्याने स्क्रीनवर काही डेटा दाखवला. संदीप आमच्या संशोधनात सहभागी होता. एका अपघातात त्याचा मृत्यू कसा झाला हे असं आम्हाला वाटलं, पण त्याच्या मेंदूतील स्मृतीचा डेटा आम्ही वाचवला. त्या स्मृतीनंतर आधारित आम्ही नवीन व्यक्तिमत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयोग म्हणजे तू. मी स्तब्ध झालो. माझं संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर तरळलं. माझं गाव, माझं बालपण, माझे आईवडील, सगळं खोटं होतं का? तेवढ्यात संदीप जोरात ओरडला. खोटं बोलू नकोस. सगळं त्याच्याकडे वळले. त्याच्या डोळ्यात राग होता. अजय, त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. हा माणूस लोकांच्या मनाशी खेळतो. ब्लॅक होलचा प्रमुख असला. मग तूच सांग सत्य. संदीपने प्रियाकडे पाहिलं, मग माझ्याकडे आणि हळू आवाजात म्हणाला, अजय, तू माझा मुलगा आहेस. क्षणभर वेळ थांबला. प्रियाच्या हातातून सर्व शक्ती निघून गेली. माझा श्वास अडकला. काय? संदीपच्या डोळ्यात अश्रू आले. जेव्हा प्रिया आणि मी लग्न केलं तेव्हा आमच्या आयुष्यात खूप संकटं होती. ब्लॅक होलच्या लोकांनी माझ्या संशोधनासाठी मला धमकावलं. मी तुला आणि तुझ्या आईला सुरक्षित ठेवण्यासाठी दूर पाठवलं. त्यानंतर त्यांनी मला पकडलं. माझ्या डोळ्यासमोर जग फिरू लागलं. म्हणजे मी ज्या सत्याचा शोध घेत होतो ते माझ्या कल्पनेपेक्षाही मोठं होतं. मी प्रियाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात धक्का, वेदना आणि करुणा होती. ती हळूहळू माझ्याजवळ आली. तिने माझा चेहरा हातात घेतला. अजय, तिचा आवाज थरथरत होता. तू माझ्यासाठी नेहमीच खास राहशील. पण आता मला सत्य स्वीकारावं लागेल. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी हसण्याचा प्रयत्न केला, कारण तिच्या डोळ्यात मला प्रेम दिसत होतं.
पण ते प्रेम आता वेगळं होतं. त्या क्षणी अचानक संपूर्ण इमारतीत सायरन वाजू लागला. लाल दिवे चमकू लागले. एक संगणकीय आवाज घुमला. सिस्टीम फेल्युअर, सेल्फ डिस्ट्रॅक्ट सिक्वेन्स सुरू झाला आहे. ब्लॅक होलचा प्रमुख दचकला. असं कसं शक्य आहे? तेवढ्यात एका स्क्रीनवर एक संदेश झळकला. सत्य कायम लपून राहत नाही. आणि पुढच्याच क्षणी संपूर्ण संशोधन केंद्र हादरलं. आमच्याकडे बाहेर पडण्यासाठी फक्त काही मिनिटं उरली होती. संशोधन केंद्रात सायरनचा कर्कश आवाज घुमत होता. लाल दिवे सतत चमकत होते. भीती आदरत होत्या. छतावरून धूळ आणि छोटे दगड खाली पडू लागले होते. आपल्याकडे जास्त वेळ नाही. संदीप ओरडला. मी लगेच त्याच्या खुर्चीचे बंधन सोडायला सुरुवात केली. काही क्षणात तो मोकळा झाला. प्रिया त्याच्याजवळ उभी होती. तिच्या डोळ्यात आनंद आणि भीती दोन्ही होत्या. ब्लॅक होलचा प्रमुख घाईघाईने नियंत्रण कक्षाकडे पळाला. त्याचा स्वतःचा जीव वाचवायचा होता. पण अचानक एक मोठा स्फोट झाला. कॉरिडॉरचा एक भाग कोसळला. तो माणूस तिथेच अडकला. त्याने मदतीसाठी हाक मारली, पण आयुष्यभर इतरांना जाळ्यात अडकवणारा आज स्वतःच आपल्या जाळ्यात अडकला होता. मी, प्रिया आणि संदीप बाहेर जाण्याचा मार्ग शोधत धावत होतो. अचानक आमच्या समोर एक लोखंडी दरवाजा बंद झाला. आम्ही थबकलो. दुसरा मार्ग शोधण्यासाठी वळलो. तेवढ्यात भिंतीचा एक मोठा भाग कोसळला. त्याखाली प्रिया अडकता अडकता वाचली. मी क्षणाचाही विचार न करता तिचा हात पकडून तिला माझ्याकडे खेचलं. ती माझ्या छातीवर आदळली. क्षणभर आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत राहिलो. त्या नजरेत हजारो आठवणी होत्या. कॅफेमधल्या दिवस, कॉफीचा सुगंध, हास्य, गप्पा आणि एक असं नातं ज्याला आता वेगळं नाव मिळालं होतं. प्रिया हळूच म्हणाली, धन्यवाद अजय, मी फक्त असलो नेहमी. संदीपने आमच्या खांद्यावर हात ठेवला. चला, अजून बाहेर पडायचं आहे. शेवटी आम्हाला एक आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग सापडला. आम्ही धावत बाहेर आलो. टेकडीच्या उतारावर पोहोचताच आमच्या मागे प्रचंड स्फोट झाला. संपूर्ण संशोधन केंद्र आगीच्या ज्वाळामध्ये गडप झालं. ब्लॅक होल एंटरप्राइजेसचं काळं रहस्य कायमचं त्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. काही दिवसांनी पोलिसांना त्या आणि माध्यमांना अनेक पुरावे मिळाले. वर्षानुवर्षे चालणाऱ्या त्या बेकायदेशीर कारवायांचा पर्दाफाश झाला. अनेक निरपराध लोकांना न्याय मिळाला आणि शहराने अखेर सुटकेचा श्वास घेतला. काही महिन्यानंतर सुगंध कॅफे पुन्हा सुरू झाला. पण आता ते आधीपेक्षा वेगळं होतं. आत अधिक प्रकाश होता, अधिक असं होतं, अधिक आशा होती. संदीप आणि प्रिया पुन्हा एकत्र आले होते. हरवलेली वर्ष परत मिळवता येत नसली तरी त्यांना उरलेलं आयुष्य आता एकत्र जगण्याचा निर्णय घेतला. आणि मी नागपूर सोडलं नाही, कॅफेही सोडलं नाही. कारण त्या ठिकाणी माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा धडा दडला होता. कधीकाळी मला वाटलं होतं की प्रेम म्हणजे कोणाला मिळवणं, पण आता समजलं होतं खरं प्रेम म्हणजे त्या व्यक्तीचं सुख पाहणं. जर त्या सुखात आपली जागा नसली तरी. एक संध्याकाळ होती. पावसाचे हलके थेंब पडत होते. मी कॅफेच्या खिडकीजवळ बसून कॉफी पित होतो. प्रिया काउंटर मागे हसत उभी होती. संदीप ग्राहकांशी गप्पा मारत होता. त्यांना पाहून माझ्या चेहऱ्यावर नकळत हास्य आलं. तेवढ्यात माझ्यासमोर एक मुलगी येऊन बसली. तिच्या हातात पुस्तक होतं. तिने हळूच विचारलं, माफ करा, इथे बसायला हरकत नाही ना? मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक नवीन कथा होती, एक नवीन सुरुवात होती. मी हसत म्हणालो, अजिबात नाही. बाहेरचा पाऊस पडत होता. आत कॉफीचा सुगंध दरवळत होता. आणि मला जाणवलं, प्रत्येक शेवटामध्ये एक नवीन सुरुवात लपलेली असते. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.